अभी हम खड़े हैं चंद्रपुर जिले के सीडीसी बैंक के सामने। यहाँ पर बीते जनवरी महीने में 29 दिन आंदोलन चला। वो आंदोलन इसलिए था कि इस सीडीसी बैंक ने आरक्षण नहीं दिया। आरक्षण नहीं देने के कारण आरक्षण बचाओ संघर्ष समिति के संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ कुकड़े ने 29 दिन आंदोलन चलाया, जिसमें आज मराठा आंदोलन के विरोध में इंडिया आघाड़ी ने आंदोलन की घोषणा की है और वही आंदोलन होने वाला है। यहाँ पर खड़े हमारे साथ में राजूभाऊ कुकड़े। आइए जानते हैं उनसे कि राजूभाऊ कुकड़े जी, ये बताइए कि ये इंडिया आघाड़ी जो आंदोलन कर रही है, इसमें आपका क्या मत है? आज जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे इंडिया आघाडीचे जे लोक मराठा आंदोलनामध्ये जे जरांगेंना जे आहे ओबीसी मधून काही प्रमाणामध्ये 58 लाख नोंदी जे आहे ते त्यामध्ये त्यांना आरक्षण मिळणार आहे अशा प्रकारची घोषणा झाल्यानंतर सरकारने GR काढल्यानंतर हे आंदोलन करत आहे की ओबीसी मधून आम्हाला त्याला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही। पण गदड्यांनो, जेव्हा या सीडीसी बँकेमध्ये जे जिल्ह्याची अग्रणी बँक आहे, जिल्ह्याची हक्काची लोकांची बँक आहे, त्या बँकेच्या नोकर भरतीमध्ये 360 पदाच्या नोकर भरतीमध्ये जेव्हा मागासवर्गीय SC ST OBCचं अपंगाचं महिलांचं आरक्षण नाकारलं गेलं, त्यांनी तिथल्या संचालकांनी 25 ते 40 लाख रुपये जे घेऊन तिथे जे नोकऱ्या दिल्या, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आम्ही 28 दिवस जे इथे आंदोलन केलं आणि शेवटी मुख्यमंत्र्यांना SIT चौकशी लावण्यासाठी भाग पाडलं। तेव्हा हे सगळे इंडिया आघाडीचे आणि तथाकथित जे ओबीसी जे संघटना ज्या त्या गेल्या कुठं होत्या, हा माझा सवाल आहे। आणि आज ज्या पद्धतीचे नौटंकी करून ते आंदोलन करत आहे की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे, पण जेव्हा 346 जाती जे ओबीसी मध्ये आहे त्याच्यामध्ये सर्व काही लोक मराठा पण तिथे समाविष्ट आहे, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हक्काचं आरक्षण होतं तेव्हा तुम्ही लढले नाही आणि आता फक्त येणाऱ्या समोरच्या निवडणुकीला समोर जाताना जे आहे फक्त आपलं वजन वाढवण्यासाठी, आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी म्हणून एक आंदोलनाचा फार जे आहे ओबीसी संघटना आणि इंडिया आघाडी करत आहे। यांना खऱ्या आरक्षणाशी SC ST OBCच्या आरक्षणाशी काही घेणं देणं नाही आहे, फक्त हा तमाशाचा फळ लावलेला आहे। आणि म्हणून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून आम्ही जे आंदोलन केलं त्याला मुख्यमंत्र्यांनी जे SIT चौकशीमध्ये परिवर्तित करून ते SIT चौकशी सुरू आहे आणि याच्यानंतर सुद्धा आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि सीडीसी बँकेमध्ये ज्या पद्धतीने 360 पदाची नोकर भरती बेकायदेशीरपणे झाली त्याच्यावर निश्चितपणे स्थगिती आणू आणि इथल्या तमाम जे आहे जे हुशार विद्यार्थी अहोरात्र MPSC UPSCची तयारी करत आहे त्या सर्व हुशार विद्यार्थ्यांना आम्ही न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं मी आता अभिवचन देतो। ये थे राजूभाऊ कुकड़े, जिन्होंने 28 दिन आंदोलन किया था और इन्होंने इशारा किया है कि हम इसका विरोध करते हैं। इंडिया आघाड़ी जिनने जो आंदोलन की घोषणा की है। ग्लोबल मिशन न्यूज़ से अनूप यादव की रिपोर्ट।